नमस्कार मित्रहो, दी पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रहो, मतदारसंघाची पुनर्रचना कशी होणार आणि केंद्र सरकार कोणती 3 विधेयकं सादर करणार, विधेयकांची भूमिका काय आहे, या एकंदरीत 2-3 प्रश्नांच्या अनुषंगाने आज आपण चर्चा करणार आहोत. या चॅनलवर नवीन आल्यास चॅनल सबस्क्राईब करा, अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा. कारण राज्यशास्त्राचा विद्यार्थी म्हणून आपण मतदारसंघाची पुनर्रचना कशी होणार आहे हे पाहिलं पाहिजे. कारण 548 जागा होत्या, त्या आता 850 होतील, तर कशा होतील आणि मग लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये होतील तर उत्तर भारताकडे काय असेल. आणि मग उत्तर भारतातल्या लोकांनी लोकसंख्या नियंत्रणाचा कायदा पाळला नाही आणि मग कायदा ज्यांनी पाळला नाही त्यांना बक्षीस दिलं जाईल का, आणि मग दक्षिण भारतावर तो अन्याय नाही का, म्हणजे विरोधकांची जी भूमिका आहे ती भूमिका काय आहे, ह्या संपूर्ण प्रश्नाच्या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत. महिला आरक्षण आणि लोकसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेसाठी केंद्र सरकार संसदेच्या विशेष अधिवेशनात 3 महत्वाची विधेयकं सादर करणार आहे आणि या 3 विधेयकाच्या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत. लोकसभा व विधानसभांमध्ये महिलांना 33% आरक्षण देण्यासाठी केंद्र सरकारने संसदेचे 3 दिवसीय विशेष अधिवेशन बोलावलेलं आहे. आजपासून म्हणजे 16 एप्रिल पासून संसदेच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात होत असून 3 विधेयके सादर केली जाणार आहेत. लोकसभेच्या सध्या असलेल्या 543 सदस्य संख्येत महिलांना 33% आरक्षण लागू करावे अशी मागणी विरोधकांनी केली आहे. केंद्र सरकारच्या विधेयकांना विरोध करण्याची तयारी विरोधकांनी केली आहे. महिला आरक्षण विधेयकाचा मतदारसंघ पुनर्रचनेवर कसा परिणाम होईल याबद्दल आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. केंद्र सरकार सादर करत असलेल्या विधेयकांमध्ये विरोधाभास आहे अशी टीका विरोधकांनी केलेली आपल्याला पाहायला मिळते. सगळ्या राज्याच्या लोकसभा जागांमध्ये सध्या संबंधित राज्याच्या असलेल्या जागांमध्ये 50% वाढ होईल असा दावा सरकारकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेला आहे, केला जात आहे. परंतु त्याबाबत विधेयकात कोणतीही स्पष्टता नाही. त्यामुळे ज्या राज्यांनी कुटुंब नियोजन केले नाही अशा राज्यांना अधिक जागा देऊन गौरवान्वित केले जाईल अशी टीका विरोधकांनी केलेली आहे. तसेच त्यांनी सर्व राज्यांच्या लोकसभा जागांमध्ये 50% एकसमान वाढ करण्यालाही विरोध केलेला आहे. तसे केल्यास काही राज्यामध्ये लोकसभा मतदारसंघातील लोकसंख्या खूपच कमी तर काही मधील लोकसंख्या खूपच जास्त होईल असा दावा विरोधकांनी केलेला आहे. राज्याच्या लोकसभेतील जागा वाढवताना फक्त लोकसंख्येचा विचार न करता सकल राज्य देशांतर्गत उत्पादनाचा देखील विचार करावा असे तेलंगणचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी सुचवलेलं आहे आणि हे अत्यंत महत्वाचं आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. दरम्यान या मुद्द्यावर सर्वपक्षीय बैठक आयोजित करावी अशी मागणी विरोधकांनी केंद्र सरकारकडे केली होती. ती मागणी फेटाळण्यात आलेली आहे. सरकारमधील सूत्राने द इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या माहितीनुसार विधेयकाला एक परिशिष्ट जोडले जाणार आहे. जनगणनेच्या आधारे लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना झाली तर दक्षिणेकडील राज्यामध्ये उत्तरेकडील राज्याच्या तुलनेत लोकसंख्येची वाढ कमी प्रमाणात झाली आहे. त्यामुळे दक्षिण भागातील राज्यांना लोकसभेच्या कमी जागा मिळतील अशी भीती दक्षिणेकडील राजकीय पक्ष व्यक्त करत आहेत. विधेयकाला त्यांनी कडाडून विरोध देखील केलेला आहे. परिशिष्टामध्ये कोणत्या राज्याला किती लोकसभेच्या जागा देण्यात आल्या, त्याची गुणोत्तर कशी आहे याबाबत माहिती दिली जाणार आहे. आणि मग यातून म्हणजे 2029च्या लोकसभा निवडणुकीपासून महिला आरक्षण लागू करण्यासाठी केंद्र सरकार 3 विधेयक सादर करणार आहे. नारी शक्ती वंदन अधिनियम 2023 मध्ये सुधारणा करण्यासाठी 131व्या घटनादुरुस्तीचे विधेयक सादर केले जाणार आहे. सीमांकन आयोगाची स्थापना करण्यासाठी मतदारसंघाच्या पुनर्रचनेचे विधेयक सादर केले जाणार आहे. 3रे विधेयक हे केंद्रशासित प्रदेशामधील विधानसभांमध्ये महिला आरक्षण लागू करण्यासाठीचे असेल. ही 3 विधेयकं केंद्र सरकार सादर करणार आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. प्रामुख्याने ही 3 विधेयकं आहेत. संविधानातील कलम 81 मध्ये दुरुस्ती केली जाणार आहे. त्यानुसार लोकसभेमध्ये राज्यांना
815 जागा तर केंद्रशासित प्रदेशांना 35 जागा दिल्या जातील. अशा एकूण 850 जागा. लोकसभेची एकूण सदस्य संख्या 850 होणार आहे. केंद्र सरकारला सर्वात आधी मतदारसंघाच्या पुनर्रचनेचे विधेयक मंजूर करावे लागणार आहे. त्यानंतर महिला आरक्षणाचे विधेयक मंजूर केले जाईल. सध्या कायद्यानुसार दर 10 वर्षांनी मतदारसंघाची पुनर्रचना करणे केंद्र सरकारसाठी बंधनकारक आहे. हे बंधन देखील दुरुस्तीद्वारे हटवले जाणार आहे. तसेच मतदारसंघाची पुनर्रचना करण्यासाठी 2011च्या जनगणनेचा आधार घेण्यासाठी देखील कायद्यात दुरुस्ती केली जाणार आहे. सध्याच्या कायद्यानुसार 2026 नंतर जी जनगणना होईल तिचा मतदारसंघाच्या पुनर्रचनेसाठी आधार घ्यावा असे सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे त्या संबंधित दुरुस्ती केली जाणार आहे. कलम 82 नुसार प्रत्येक जनगणनेनंतर मतदारसंघाची पुनर्रचना करणे बंधनकारक आहे. हे बंधन देखील हटवले जाणार आहे आणि म्हणून मतदारसंघाच्या पुनर्रचनेवर घालण्यात आलेली स्थगिती हा 2 घटना दुरुस्तींचा परिणाम आहे. मतदारसंघाची पुनर्रचना स्थगित करण्यासाठी 1976 व 2001 मध्ये घटना दुरुस्ती करण्यात आल्या होत्या. कलम 81 व कलम 82 मध्ये नमूद मागील जनगणनेच्या व्याख्येला 1971च्या जनगणनेनुसार पुढील 25 वर्षासाठी गोठवले होते. त्यानंतर 2001 मध्ये कलम 81 आणि 82 मध्ये पुन्हा सुधारणा करण्यात आली. मतदारसंघाच्या पुनर्रचनेला 2026 सालानंतर होणाऱ्या पहिल्या जनगणनेची संबंधित आकडेवारी प्रसिद्ध होईपर्यंत स्थगिती देण्यात आली. त्यामुळे 2026 नंतरच्या जनगणनेची आकडेवारी प्रकाशित झाल्यानंतर ही स्थगिती संपुष्टात येईल. परंतु सध्या जनगणनेची आकडेवारी प्रकाशित होण्याची शक्यता कमी आहे. केंद्र सरकारला 2029च्या लोकसभा निवडणुकीपासूनच मतदारसंघाची पुनर्रचना करून महिला आरक्षण लागू करायचे आहे. लोकसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेला दाक्षिणात्य राज्यांनी कडाडून विरोध केला होता. त्या काळात दक्षिणेकडील राज्याची लोकसंख्या स्थिरावली होती, तर उत्तर भारतातील राज्याची लोकसंख्या लक्षणीय प्रमाणात वाढलेली होती. संविधानानुसार प्रत्येक जनगणनेनंतर लोकसंख्येच्या आधारे लोकसभेच्या जागांची संख्या वाढवण्याची तरतूद आहे. हे आपण लक्षात घ्या. त्यानुसार दक्षिणेकडील राज्यांना लोकसभेच्या कमी जागा मिळाल्या असत्या. त्यामुळे 2026 पर्यंत लोकसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेला घटनात्मक दुरुस्तीद्वारे स्थगिती देण्यात आली. परंतु काय झालं पुढं, तर हे अशा पद्धतीने 3 विधेयकं मांडल्या गेलेली आहेत. जनगणना अद्याप झाली नाही आणि म्हणून आता या विधेयकातून भाजप काय साधू पाहते आहे आणि विरोधकांचं जे म्हणणं आहे की ज्यांनी कायद्याचं पालन केलं नाही, म्हणजे लोकसंख्या नियंत्रणाचं पालन केलं नाही, त्या राज्यांना लोकसभेच्या केंद्राच्या अधिक जागा मिळतील आणि ज्यांनी त्याचं पालन केलं ते जर मागं राहणार असतील तर त्याचं काय, हा तो प्रश्न राहत आहे. हा होईल का रेवंत रेड्डींनी उपस्थित केलेला प्रश्न आहे. घटक राज्यांच्या आर्थिक उत्पन्नावर प्रमाणाकडे लक्ष दिलं पाहिजे आणि अशा पद्धतीने मग लोकसंख्येच्या प्रमाणात का उत्पन्नाच्या प्रमाणात आणि मग काय एकंदरीत होईल हे आपल्याला पाहावं लागेल. आणि ही 3ही विधेयकं अत्यंत महत्वाची आहेत. म्हणजे 543 वरून ते 850 वर आपल्याला न्यायची आहेत. तर त्यासाठी काय केलं पाहिजे आणि मग आता केंद्रीय मंत्री काय म्हणत आहेत आणि त्यानुसार देशामध्ये काय चर्चा चालू आहे आणि या काळामध्ये आपण जर यामध्ये सहभागी नसू, आपल्याला हे माहिती नसेल तर कारण हा मोठा बदल आहे लोकसभेतला. कारण एकदाच संख्या 543 वरून 850 वर जाणार आहे आणि मग 850 खासदारांचं जेव्हा जम्बो मंत्रिमंडळ असेल तेव्हा काय असेल, कशा पद्धतीची स्थिती असेल, त्या अनुषंगाने राष्ट्र कशा पद्धतीने रचना करेल, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला शोधावी लागतील. आणि म्हणून मित्र हो, आपल्याला काय वाटते आपण प्रश्न करून विचारावं, कॉमेंट कराव्यात. या चॅनलवर नवीन चॅनल सबस्क्राईब करावं, अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करावा आणि लोकशाही प्रक्रियेमध्ये आपण जोपर्यंत सक्रिय सहभाग घेत नाही तोपर्यंत ह्या सगळ्या प्रक्रिया आपल्या लक्षात येत नाहीत. आता ही 3 दिवस आपल्यासाठी अत्यंत महत्वाची आहेत आणि म्हणून निश्चितच आपल्याला काही प्रश्न पडले तर आपण प्रश्न करावेत आणि या चॅनलला अधिकाधिक लोकांना चॅनल शेअर करावं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.